हॅलो हाय नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. त्याचबरोबर वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर आजचं अपडेट द्यायचं म्हणजे असं की उद्या आहे आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा. तर पूजेसाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे, जी काही शॉपिंग आहे पूजेची, ती सगळी करायची. आणि त्यासाठी मी आणि कुश आम्ही चाललो आहे सिटीमध्ये. तर सकाळपासूनचं अपडेट म्हणजे सकाळपासूनची सगळी कामं झालेली आहेत. स्वयंपाक तयार आहे, लव स्कूलमध्ये गेलेला आहे, घर पूर्ण क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे, सगळं डन आहे. आता मी आणि कुश आम्ही दुपारच्या वेळेला चाललो आहे सिटीत. जितकं जमेल तितकं शॉपिंग करून येऊ. जर काही राहिलंच आता फुलं वगैरे जे आहेत ते सकाळी सकाळी फुल बाजारात मिळतील, तर ते कुश आणि त्याचे पप्पा उद्या सकाळी घेऊन थोडेसे मेकअप प्रोडक्ट्स पण घ्यायचे आहेत. कारण की मी काय करते, नेहमी माहेरी गेले ना की ठाण्यावरनं सगळं दर्शन घेऊन टाका तुम्ही. आज थर्ड डे आपल्या गणपती बाप्पांचा. किती पटापट पटापट दिवस जातात. डेकोरेशन चालू होतं तेव्हा इतके स्लो स्लो डेज जात होते आणि बाप्पा घरात येऊन आज तिसरा दिवस उगवला बघा ना. किती स्माइलिंग फेस आहे यावेळेस बाप्पांचं. माझी तयारी झालेली आहे, आता फक्त निघायचं आहे. मी कुशला म्हटलं की चल मी पटकन आवरलेलं आहे, आता फक्त चप्पल वगैरे घालूया आणि थोडंसं तुम्हाला अपडेट देऊया. तोपर्यंत कुश बघा. बसल्या बसल्या त्याला झोप लागली. आता ही झोप लागलेली आहे की तो झोपेची ऍक्टिंग करतोय. कळलं ना तुम्हाला? कळलं ना की आईचं काम ऐकायचं असेल तेव्हा हे असं असतं. पप्पांची कामं मात्र पटापट करता येतात. झोप लागली मला, पण तो बोलली म्हणून मी फक्त डोळे लावून बसलेलो. हो का? बरं ठीक आहे, चला आता आपण निघूया. दहीपुलावर नेहमीच्या दुकानात जाऊन मी 1.25 किलो तूप घेतलं, पनीर घेतलं, दही केलं. आपल्याला 1.25 किलोचा प्रसाद करायचा आहे ना, म्हणून 1.25 किलो तूप घेतलं. पुढे मग चालत चालत जे काही पूजेसाठी लागणार होतं ते रस्त्यात जे जे दिसेल तसं तसं मी ते घेत होते. मग मला ना ब्लाऊजसाठी लेस पण हवी होती. मग त्यासाठी हे साई लेसेस म्हणून एक शॉप आहे, मेन रोडलाच आहे. तर तिथे गेले. तिथे इतक्या सुंदर सुंदर लेस असतात, लटकनसुद्धा खूप असतात. मी जवळपास 9-10 वर्षांपूर्वीपासून ह्याच शॉपमध्ये येऊन लेस वगैरे घेत असते. त्यानंतर ना उद्यासाठी कुशला ना कुर्ता हवा होता. त्याने वेट लॉस केल्यामुळे ना त्याला आता कुर्ते वगैरे प्रॉपर फिटिंगला असे येतात आणि छान दिसतो आता तो कुर्ता घातल्यानंतर. मग तिथून पुढे मला काही ज्वेलरी पण घ्यायची होती उद्याच्या साडीवर मॅचिंग, म्हणून मी ह्या शॉपमध्ये गेले. मेन रोडलाच आहे हे पण. तर तिथे गौरायांचा इतका सुंदर साज होता, इतक्या सुंदर गौराया दिसत होत्या. आणि ह्या शॉपमध्ये ना तुम्हाला व्हरायटी ऑफ ऑर्नमेंट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. खूप सुंदर असं शॉप आहे. आणि मग मला जसं मेकअप प्रोडक्ट घ्यायचे होते, मी इथे आले आणि मी ना शुगरची स्ट्रोब क्रीम ट्राय केली, पण मला ती काही खूप अशी सुटेबल अशी वाटली नाही. मग मी पुढे ना फाउंडेशन ट्राय करत होते. तर मला मेकअप हा नेहमी नॅचरल असा आवडत असतो. तर त्यामुळे मग ना त्यांनी एक लायटर शेडचं फाउंडेशन दाखवलं आणि एक माझ्या स्किन टोनचं, आणि मी चूज केलं ते माझ्या स्किन टोनचं, कारण की नॅचरल मेकअपच छान वाटतो. पुढे मग रामरक्षा आम्हाला उद्या सगळ्यांना द्यायची आहे, पूजेला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला. त्यासाठी मग आम्ही वाचनालयात गेलो. इतकं मोठं वाचनालय आहे हे, आणि इतके व्हरायटी ऑफ बुक्स आहेत ना, खूपच सुंदर वाटतं इथे. मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. सगळं आवरलं. बरेचसे कामं आमची झालीच होती, काही कामं राहिली होती ती उद्या सकाळी सकाळी आम्हाला पूर्ण करावी लागणार होती. आणि ना आवाज इतका येत होता त्याच्यामुळे तुम्हाला कळत नसेल की मी तेव्हा काय बोलत होते. आणि थोडीशी वाऱ्याची झुळूक लागली आणि कुशला नेहमीप्रमाणे परत झोप आली. आत्ताच आम्ही घरी पोचलोय, 5:45 झाले. खूप थकल्यासारखं झालं आहे. कुश पण थकला. कुशचा आता क्लास येतो, आता क्लासला निघतोय. सकाळी आम्ही दुपारी स्वयंपाक तयार होता पण जेवत नाही बसला. आम्हाला वाटलं 1-2 तासात काम होईल, पण गावात खूप रश पण होती आणि आम्हाला लायब्ररीमध्ये सगळ्यात जास्त वेळ लागला. वाचनालयात गेलो होतो रामरक्षा आणायला, तर तिथे आम्हाला बराच वेळ लागला. तिथेच आमचा जवळपास 1.5-2 तास वेळ गेला. तर आता कुश थोडंसं क्लिनिंग करतो आहे बाहेरचं, आणि त्याच्यानंतर तो क्लासला जाईल आणि मी पण लगेच स्वयंपाकाला लागेल. आणि मग आज कदाचित कुशचे पप्पा, भाऊजी हे सगळेजणं शामभाऊंकडे जाणार आहेत. बासरी आणि सुदर्शन चक्र जे आहे ते तिथे देण्यासाठी जाणार आहे. आणि ना भाऊजींनी आणि कुशच्या पप्पांनी दोघांनी मिळून ना 8 फुटाची जवळपास ना गीता असते ना,
ती पण बनवलेली आहे. बॅनर असं बनवलं आहे आणि ओरिजिनल गीता आहे ती तिथे दर्शनासाठी सुद्धा ठेवणार आहे. तर ते सुद्धा आपण त्यांना तिथे देणार आहे. तर त्याचं सगळ्याचं जे आज हे असेल काय म्हणतात इनॉग्रेशन टाईप काहीतरी असू शकतं, मला कन्फर्म माहीत नाही आहे. पण तिथले सुद्धा काही जर व्हिडिओ क्लिप्स मला मिळाले तर मी आपल्या ह्या व्लॉगमध्ये तर नक्कीच ॲड करेल. तर आपलं हे सुदर्शन चक्र आणि बासरी आता मस्तपैकी तयार आहे. आम्ही विथ फॅमिली सगळेजण प्रेम मंदिराच्या दर्शनाला गेलो आणि तिथे एंट्री गेटलाच आम्हाला ॲडव्होकेट श्याम बडोदे साहेब भेटले. मग त्यांच्याशी थोडंसं हाय हॅलो केलं आणि इथे ना मागच्या वर्षी जी खंडा तलवार होती ना ती सुद्धा दर्शनासाठी त्यांनी ठेवली होती. ही तलवार ना भाऊजींनी यांनी बनवली होती आणि ही ऑलमोस्ट 15 किलोची वजनदार अशी तलवार आहे. अतिशय वेगळं सरप्राईज पण त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे शंभूसाठी. बासरी ही बासरी त्यांनी या ठिकाणी स्वतः बनवलेली आहे. आणि एक विशेष या ठिकाणी या वृंदावन मधील प्रेम मंदिरासाठी सेल्फी पॉइंट म्हणता येईल त्याला आपल्याला. श्याम भाऊंना ना बासरी आणि सुदर्शन चक्र याचं तर माहीत होतं, पण जी भगवद्गीता बनवणार होते हे सरप्राईज त्यांना काही माहीत नव्हतं. आणि ते सुद्धा आतुरतेने बघत होते की इतकं मोठं असं काय सरप्राईज आणलं आहे दिघे बंधूंनी. ते यांना आणि भाऊजींना नेहमी दिघे बंधू असंच बोलतात हां. आणि मग इतकी मोठी भगवद्गीता कार्यकर्त्यांनी आत आणली, ती व्यवस्थित जिथे ठेवायची होती तिथे व्यवस्थित त्यांनी उभी केली. त्याच्यानंतर मग कमिशनर ऑफ पोलीस आणि श्याम भाऊंच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशनसुद्धा झालं. इनॉग्रेशननंतर तुम्ही पण दर्शन घ्या बरं का. श्याम भाऊंना हे सरप्राईज खूपच आवडलं. मग त्यांनी ना भाऊजींना आणि यांना विथ फॅमिलीवर सत्कार करण्यासाठी बोलवलं. ज्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय उत्सुकतेचा विषय बनवला होता मागच्या जेजुरी गडामध्ये, ती खंडा तलवार खऱ्या अर्थाने ज्यांनी बनवली होती त्याच दिघे बंधूंनी यावेळेस 8 फूट अशी भगवद्गीता या ठिकाणी तयार केली. 12 फूट भगवद्गीता ज्यांनी तयार केली. बासुरी आणि सुदर्शन चक्र ठिकाणी याचा गौरव करायचा आहे. या फॅमिलीसाठी सत्कार वगैरे झाला, आम्ही सगळे हॅप्पी होतो. आणि खाली स्टेजवरनं खाली येऊन बघतो तर काय आरू रडत होती. ती ना श्रीकृष्णांवर खूप प्रेम करते, त्याच्यामुळे तिचं मन ना भरून आलं होतं. आणि इथे सगळेजण मस्तपैकी ना असे फोटो सेशन चालू होतं. सेल्फी पॉईंट त्यांनी म्हटलं तसं सेल्फी पॉईंट इथे तयार झालं होतं. मग नंतर मग ना आम्ही प्रेम मंदिराच्या दर्शनाला रांगेत उभं राहिलो आणि तिथे ना अवतीभोवती इतकं सुंदर असं श्रीकृष्णांच्या सर्व प्रकारच्या लीला अशा स्टॅच्यू फॉर्ममध्ये तयार केल्या होत्या. इतकं सुंदर वाटत होतं. पुतणेचं असू द्या किंवा मग दहीहंडी फोडण्याचं असू द्या, काय म्हणतात गोपिकांबरोबर रासलीला असू द्या किंवा मग कालिया मर्दनाचं, गोवर्धन पर्वताचं, सगळे देखावे इतके सुंदर बनवले होते. आणि त्याचबरोबर त्यांनी ना ओरिजिनल अशा सगळ्या गायी आणून आणि गोशालासुद्धा तयार केली होती. सगळेजण येऊन, लहान मुलांना तर इतका आनंद व्हायचा सगळ्या गायींना बघून. आम्ही पण म्हणजे गायींना वगैरे हात लावून त्यांना भरपूर प्रेम द्यायचा प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर मग आम्ही फायनली प्रेम मंदिरात आतमध्ये एंट्री केली. मंदिरसुद्धा आतून खूप छान हे केलं होतं. प्रत्येक भिंतीवर त्यांनी असे बॅनर चिटकवून आणि कृष्णांची पूर्ण जी काही कथा आहे, जे काही त्यांचं आयुष्यभर ज्या काही त्यांनी लीला केल्या आहेत त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आमच्या सर्वांच्या हस्ते गणपती बाप्पांची मस्त अशी पूजा वगैरे केली. आम्ही गणपती बाप्पांचं सुंदर असं दर्शन घेतलं. आणि आता प्रेम मंदिर म्हटल्यावर आपले श्रीकृष्ण आणि राधा तर आहेच, मग त्यांचंसुद्धा आम्ही मस्तपैकी असं दर्शन घेतलं आणि मग हळूहळू बाहेर आलो. आणि गंमत अशी की आम्ही हे सगळं दर्शन घेईपर्यंत बाहेर ना इतके लोक फोटो काढत होते. मग मी कुश आणि आर्याला पण म्हटलं तुम्ही पण एक पोज द्या, आपण तुमचा पण एक व्हिडिओ काढू. आणि लगे हात मग भाऊजी आणि हे काय चान्स सोडतायत, यांनीसुद्धा श्रीकृष्ण आणि अर्जुनाची पोज घेऊन एक सुंदर असा व्हिडिओ बनवला. खूप भारी मजा आली. आणि इथे ना रामनामाचा गजर होत होता. आणि रामनाम म्हणजे काय, कुशचे पप्पा तर रामभक्त आहे आणि ते लगेच त्यांचं काय म्हणतात असे पाय थिरकायला लागले रामनामाच्या गजरामध्ये. रघुनंदन राम
पुढे ना मग यांचा आणि भाऊजींचा एक मित्र भेटला. मित्र काय लहान भावासारखाच आहे आणि यांचीसुद्धा एक मोटिवेशनल स्टोरी आहे ती मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल. आणि पुढे मग श्यामभाऊ आणि त्यांच्या मिसेस यांनीसुद्धा एक सुंदर अशी पोज देऊन फोटो क्लिक केले. आणि हे पूर्ण परिसर तुम्ही बघा प्रेम मंदिराचा. 3रा दिवस होता तरीसुद्धा भाविकांची भक्तांची खूप गर्दी होती, देखावा पाहण्यासाठी सुद्धा आणि आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा म्हणजे आपले सबस्क्रायबरसुद्धा पटापट असे वाढतील. आणि थँक्स फॉर वॉचिंग.